हॅलो. जय गुरुदेव. ते तुमचे पाय लागू. कुठे आहे? मी यावल. बरं. तर आता तिथून खिरोद्यावरून माझा व्हिडिओ व्हायरल करताय, बरोबर? व्हायरल करताय? मी जे बोललोय धनंजय सुशिक्षित आहे, संस्कारी, विनम्र आहे. दादांच्या वाढदिवसाला आलो होतो ना मी. हो बरोबर आहे. तर मी त्या कार्यक्रमात जे बोललोय धनंजय बद्दल ते तेवढी क्लिप काढून आता व्हायरल करताय अच्छा की बा जनार्दन महाराज धनंजय बद्दल चांगलं बोलले. अच्छा अच्छा अच्छा. आणि मला त्याची काही तक्रार नाही. हा. ते करायला हरकत नाही. मी जे बोलतो ते डंके की चोट पर बोलतो. तुम्हाला माझा स्वभाव माहित आहे. होय 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 माझ्यासाठी तेव्हाही विनम्रच होता तो आणि आजही विनम्रच आहे. होय होय. हा, पण ते त्याच्या आता त्याचा उपयोग तुम्ही आता निवडणुकीच्या तोंडावर करून घेताय. ते पण चांगली गोष्ट आहे, त्याची मला तक्रार नाही. पण तुमच्या पालचा काँग्रेसचा कार्यकर्ता जेव्हा जनार्दन महाराजांना शिव्या देतो तेव्हा तुम्ही शांत असता, त्याचं काय? अच्छा 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 अच्छा. ना धनंजयचा मला फोन आला ना शिरीष दादाचा फोन आला. तुमच्या कार्यकर्त्यांनी एकीकडे आम्हाला शिव्या घालायच्या, साल्या म्हणायचं आम्हाला. अरे एवढ्यापर्यंत मजल गेली आहे? मी तुम्हाला पण पाठवलाय ना तो व्हिडिओ. अच्छा. नाही, मी बघितला. हा विषय धनंजयला पण माहित आहे. हा विषय शेखर पाटीलला माहित आहे. हा विषय संजू महाजनने दादाला 4दा सांगितला. हा विषय पप्पू चौधरीला फैजपूरच्या माहित आहे. हा विषय केतन किरंगेला माहित आहे. हा विषय स्वतः धनंजयला माहित आहे की त्याच्या पालच्या कार्यकर्त्याने 20 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तो, त्याने मला त्याच्यामध्ये अपशब्द बोलले आहे. तर त्यावर दादाला किंवा धनंजयला बोलता नाही येत का त्याच्याशी? बोलायलाच पाहिजे. मग त्यावेळी तुम्हाला तो अपशब्द तुमचा कार्यकर्ता बोलतो त्याविषयी ना तुमचा मला फोन आहे दादाचा ना धनंजयचा फोन आहे. ना त्याला तुम्ही दाबलं ना त्याला काही 2 शब्द तुम्ही बोलले. तुमच्या यात्रेमध्ये तो फिरतो आहे, प्रचार यात्रेत. आणि आता तुम्हाला मी चांगलं बोललो तर माझा व्हिडिओ का आवश्यक वाटला तुम्हाला आता? अच्छा. म्हणजे तो मला व्हिडिओ फिरवता येते हे फिरवताय ना आता दादाचे माणसं, तुमची माणसं. नाही, मला खरंच माहिती नाही स्वाती. तर ते व्हिडिओ फिरवताय, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मग तुम्हाला महाराजांचा व्हिडिओ फिरवायचा आहे तुम्हाला मतं भेटण्यासाठी, तर मग जेव्हा महाराजांना तो शिव्या देतो तुमचा कार्यकर्ता, त्या बाबतीत तुमची भूमिका काय? बरोबर आहे. मग धनंजयला हा विषय 15 दिवसापासून माहित आहे. का नाही बोलला धनंजय या विषयावर? अच्छा 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 अच्छा. दादाला हा विषय माहित आहे, का नाही बोलले तुम्ही या विषयावर? बरोबर आहे. मग हा प्रश्न विचारा. नाही तर अर्ध्या तासामध्ये मी माझा व्हिडिओ टाकतो आता की मी धनंजय विषयी त्याच्या वडिलांच्या कार्यक्रमात बोललेलो आहे. तो व्हिडिओ आताचा नाही आणि आता मला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिव्या घातलेल्या आहे. मी बोलतो तसं बघतो. तुम्हाला माझा व्हिडिओ चालवता येतो. माझा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मतासाठी पाहिजे. तुमचा कार्यकर्ता जेव्हा अपशब्द बोलतो तेव्हा तुम्ही शांत कसे असता तुम्ही? बरोबर आहे ना मला त्या ना धनंजयचा फोन आहे ना कोणाचा फोन आहे की आम्ही खेद व्यक्त करतो का काय म्हणून. नाही तर मी मार्केटमध्ये आता तो व्हिडिओ चालू करतो की बघा काँग्रेसच्या कार्यकर्ते जनार्दन महाराजांना शिव्या देता. बघतो मी. बोलतो. ते मी तुम्हाला पाठवलाय तुमच्या याच्यावर तो ऑडिओ पण व्हॉट्सअपवर तुमच्या. आणि मी तुमच्या याच्यात इंटरफेअर करत नाही हे व्ही.आर. पाटील सरांना सगळं माहित आहे. तुम्ही तर मग तुम्ही त्या कार्यकर्त्याला ते हे बोलले पाहिजे ना. त्याला जे बोलून तुम्ही मला हे काही फोन नाही की महाराज तो चुकला आम्ही त्याच्याबद्दल माफी मागतो का दिलगिरी व्यक्त करतो, काही नाही. तुम्हाला काहीच पडलं नाही. तो संतांना शिव्या घालतो. मी ते प्रकरण दाबलं.
नाही तर हे सगळे पोरं आमचे बी माणसं चौक बंद करणार होते की काँग्रेसच्या कार्यकर्त्याने महाराजांना शिव्यागाळ केल्या. आपण तुम्हाला मदत करायची आणि तुम्हाला जर संवेदना नसतील तर कधीपर्यंत मी वागवीन मग तुम्हाला पण. काही मी बोलतो.